प्रियानो. आणि आम्ही बघतो प्रियानो, बायबलमध्ये प्रियानो ज्या प्रकारे येशू ख्रिस्ताला प्रियानो तारा म्हणून संबोधित केलेला आहे. आणि ह्या सर्व गोष्टी या ज्ञानी लोकांना माहीत होत्या. म्हणून प्रियानो ते त्यांच्या पूर्वजापासून आणि ते स्वतः पण प्रियानो या तारांचे ते अभ्यास करणारे होते, मागील लोक होते. म्हणून प्रियानो त्यांना माहीत होतं की हा तारा एक विशेष प्रकारचा तारा आहे. आणि निश्चित प्रियानो यहुद्यांचा राजाचा जन्म झाला हे त्यांना माहीत होतं प्रियानो. आणि म्हणून प्रियानो आम्ही बघतो की ते प्रियानो शोधत शोधत प्रियानो ते हेरोद राजाकडे येतात. आणि प्रियानो हेरोद राजाला सगळे काही प्रियानो हकीकत सांगितल्यानंतर आम्ही बघतो की हेरोद राजा प्रियानो आम्ही बघतो की जे लहान बालक आहे त्यांना मारण्याचा प्रयत्न करतो. ज्या प्रकारे प्रियानो बायबलमध्ये आम्हाला पाहायला मिळतं, मत्ती याचा 2 अध्याय वचन 16. मत्ती 2 अध्याय वचन 16. तेव्हा मागी लोकांनी आपणाला फसविले हे पाहून हेरोद अतिशय संतापला आणि आणि जी वेळ त्याने मागी लोकांपासून नीट विचारून घेतली होती तिच्याप्रमाणे त्याने बेथलेमात व आसपासच्या सर्व प्रदेशात जे 2 वर्षाचे व त्याहून कमी वयाचे बालक होते त्या सर्वांना त्याने माणसे पाठवून त्यांच्याकडून जीवे मारिले. पुढे इर्मिया संदेष्टाच्या द्वारे जे सांगितले होते ते त्या समयी पूर्ण झाले ते असे, रामा येथे रडणे व मोठा आकांत याचा शब्द ऐकण्यात आला. राहेल आपल्या मुलाकरिता रडत आहे आणि ती नाहीत म्हणून ती सांत्वन पावेना. ओके, या ठिकाणी प्रियानो ज्या प्रकारे आम्ही बघतो प्रियानो, हे मागी लोकांनी ज्यावेळेस प्रियानो या हेरोद राजाला समजलं की त्यांनी आपल्याला फसवलं आणि ते निघून गेले, त्यानंतर प्रियानो आम्ही बघतो वचन 16 मध्ये, तेव्हा मागी लोकांनी आपणाला फसविले हे पाहून हेरोद अतिशय संतापला आणि जी वेळ त्याने मागी लोकांपासून नीट विचारून घेतली होती तिच्याप्रमाणे त्याने बेथलेमात व आसपासच्या सर्व प्रदेशात जे 2 वर्षाचे व त्याहून कमी वयाचे बाळक होते त्या सर्वांना त्याने माणसे पाठवून त्याचकडून जीवे मारिले. माझ्या प्रियानो, हा हेरोद जो राजा आहे तो आदोमी वंशातला होता. आदोमी कोण आहेत? आदोमी कुठल्या वंशाचे लोक आहे? आदोमी आदोमी हे यसावाच्या वंशाचे लोक आहे. आणि हेरोद जो राजा आहे प्रियानो तो आदोम वंशातला आहे. म्हणजे तो याकोबाचा कोण आहे? शत्रू आहे. यासावाच्याच वंशाला आदोमी पण म्हणतात. आम्ही बघतो प्रियानो या ठिकाणी प्रियानो ज्या प्रकारे आम्ही बघतो की जो हेरोद राजा आहे प्रियानो, त्या हेरोद राजाने प्रियानो जी तारा दिसण्याची जी वेळ आहे प्रियानो ती नीट विचारून घेतली प्रियानो, की हा तारा तुम्हाला कधीपासून दिसू लागला. आम्ही बघतो की ह्या लोकांनी खूप मोठा प्रवास केला होता. म्हणून प्रियानो त्यांना येशू ख्रिस्ताकडे येण्यासाठी प्रियानो 2 वर्ष लागले. हालेलुया. बायबल स्कॉलर जे आहे प्रियानो ते या वचनाला प्रियानो धरून ते प्रियानो ज्या प्रकारे हेरोद राजाने त्यांना वेळ विचारली आणि त्यावरून प्रियानो हा अनुमान लावला जातो प्रियानो की मागे लोकांना येण्यासाठी आणि येशूचं दर्शन करण्यासाठी 2 वर्ष लागली. हालेलुया. किती खडतर प्रवास त्यांनी केला प्रियानो येशूच्या दर्शनासाठी. हालेलुया. कारण रात्रीच्या वेळेस प्रियानो तो तारा दिसत असेल आणि त्याच वेळेस प्रियानो ते रात्रीचा प्रवास करतील. म्हणून प्रियानो आम्ही बघतो की या वचनाच्या अनुषंगाने प्रियानो बायबल स्कॉलर जे आहे ते असं म्हणणं आहे की मागील लोकांना येशू ख्रिस्ताला भेटण्याला येण्यासाठी किती वर्ष लागले? 2 वर्ष. कारण या वचनामध्ये लिहिले त्याने बेथलेमात व आसपासच्या सर्व प्रदेशात जे 2 वर्षाचे व त्याहून कमी वयाचे बालक होते त्या सर्वांना त्याने माणसे पाठवून त्यांच्याकडून जीवे मारले. सो जी वेळ त्यांनी सांगितली होती प्रियानो की आम्ही 1-1.5 वर्षापासून निघालो आहोत, म्हणून प्रियानो आम्ही बघतो की जे 2 वर्षाच्या आतील बालक आहे त्या बालकांना पण मारण्यात आलं आणि जे 2 वर्षाचे बालक आहे त्यांना पण मारण्यात आलं. सो प्रियानो आम्ही बघतो की सुरुवातीपासून प्रियानो सैतानाचा हा प्रयत्न राहिलेला आहे की जी स्त्रीची संतती आहे प्रियानो तिला मारण्यासाठी किंवा जो तारणार आहे त्याला मारण्यासाठी प्रियानो आम्ही बघतो की सैतान सुरुवातीपासून प्रयत्न करत आलेला आहे. आणि या वचनात पण आम्ही बघतो की हेरोद राजाच्या द्वारे प्रियानो हेच करण्यात आलं की त्यावेळेसचे जे लहान लेकरं होते प्रियानो, जे 2 वर्षाच्या खालचे लेकरं होते त्या सर्वांना ठार मारण्यात. सो प्रियानो हा प्रयत्न पहिलाच प्रयत्न नव्हता प्रियानो, तर उत्पत्तीच्या काळापासून प्रियानो हा प्रयत्न आम्हाला पाहायला मिळतो प्रियानो. कारण प्रियानो ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतो, उत्पत्ती याचा 3 अध्याय वचन 15,
उत्पत्ती 3:15. आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन. ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील. ओके, या वचनामध्ये प्रियानो आम्ही बघतो की जो तारणारा येणार आहे प्रियानो, ती भविष्यवाणी स्वतः परमेश्वराने प्रगट केली होती. आणि या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं वचन 14 मध्ये, तेव्हा परमेश्वर देव सर्पास म्हणाला. कोणास म्हणाला? कोणास म्हणाला? ओके, आम्ही बघतो की प्रियानो ज्यावेळेस आदम हवेने ते फळ खाल्लं, ते परमेश्वराच्या विरोधात गेले. मग परमेश्वराने त्यांना शाप दिला. प्रियानो तो आदामाशी बोलला, मग हवेशी बोलला, आणि नंतर आता तो कोणाशी बोलत आहे? सर्पाशी बोलत आहे. म्हणजे ह्या दोन गोष्टी प्रियानो आम्हाला पाहायला मिळतात की आदाम हवेला पण त्यांनी प्रगटीकरण दिलं की मसीहा येणार आहे. त्याचबरोबर प्रियानो सैतानाला देखील त्यांनी प्रगट केलं की तारणारा येणार आहे. हालेलुया. ही गोष्ट सैतानापासून मुळीच लपवली नाही प्रियानो. या वचनामध्ये स्पष्टपणे आम्हाला पाहायला मिळतं की तेव्हा परमेश्वर देव सर्पास म्हणाला, तू हे केले म्हणून सर्व ग्रामपशु व वनचर यापेक्षा तू शापग्रस्त हो. तू पोटाने चालशील आणि आयुष्यभर माती खाशील. आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन. ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील. सो प्रियानो ज्यावेळेस परमेश्वराने आदाम हवेला प्रियानो ही भविष्यवाणी प्रगट केली होती की एक स्त्रीची संतती जी सर्पाचं डोकं फोडणार आहे, ती जन्मास येणार आहे, तारणारा जन्मास येणार आहे. ज्या प्रकारे ही भविष्यवाणी त्याने आदाम हवेला प्रगट केली, त्याचबरोबर ह्याच वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की प्रियानो आदाम हवे अगोदर तो सर्पाशी बोलला. कारण या वचनामध्ये स्पष्ट लिहिलं की परमेश्वर देव सर्पास म्हणाला. कोणाला म्हणाला? आदाम हवेला म्हणाला का? मग सगळ्यात अगोदर ही भविष्यवाणी परमेश्वराने कोणासमोर केली? आणि नंतर आदाम हवेला. बरोबर. सुप्रियानो मी बघतो की तेव्हापासून एक खूप मोठा संघर्ष चालू झाला. आणि या वचनामध्ये प्रियानो आम्हाला पाहायला मिळतं, आणि तू व स्त्री, परमेश्वर सर्पाला म्हणाला तू आणि स्त्री यांच्यामध्ये मी काय करील? परस्पर वैर स्थापन करेल. त्याचबरोबर जी स्त्रीची संतती आहे तिच्यामध्ये पण मी काय करेल? वैर स्थापन करेल. म्हणजे परमेश्वराने सांगितलं की जो सैतान आहे त्या सैतानामध्ये आणि स्त्रीमध्ये मी काय करील? वैर स्थापन करेल. आणि जो येशू ख्रिस्त आहे आणि जो सैतान आहे त्यांच्यामध्ये पण मी काय करील? वैर स्थापन करेल. प्रियानो दोन अर्थाने प्रियानो या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वर दोन अर्थाने त्यांना बोलत आहे. या वचनामध्ये ज्या प्रकारे आम्ही पाहतो प्रियानो, आणि तू व स्त्री म्हणजे सैतान आणि स्त्री, आणि पुढे लिहिलेलं आहे तुझी संतती व तिची संतती, म्हणजे सर्पाची संतती आणि स्त्रीची संतती. पुरुष आम्ही बघतो की आदामाने सगळ्या काही गोष्टी प्रियानो, आदामाला परमेश्वराने सांगितलं, आदामाने फळ खाल्लं पण आदाम बाजूला निघून गेला. परंतु प्रियानो आम्ही बघतो की जे वैर स्थापन झालं ते कोणामध्ये झालं? स्त्रीमध्ये आणि सर्पामध्ये. आदामाला बाजूला काढण्यात आलं, है की नाही? माझे प्रियानो आज जर आम्ही जगामध्ये बघितलं प्रियानो, तर सर्वात अधिक अत्याचार जो होतो तो महिलांवर होतो. पुरुषांकडून सगळ्यात जास्त अत्याचार जो होतो तो महिलांवर होतो. लहान बालक असेल प्रियानो, तरुणी असेल, वृद्ध असेल. प्रियानो मी बघतो की प्रियानो जे सैतान आहे प्रियानो, त्या सैतानामध्ये आणि स्त्रियामध्ये एक खूप मोठं वैर तेव्हापासून स्थापिलेलं आहे. म्हणून प्रियानो सैतान तेव्हापासून प्रियानो तो सूड घेण्याचा प्रयत्न करत आहे. वेगवेगळ्या लोकांच्या माध्यमातून आम्ही बघतो की जे लोक प्रियानो व्यसनी असतात, ज्यांचे पती व्यसनी असतात प्रियानो, ते कायमस्वरूपी त्यांच्या पत्नीला मारहाण करतात. कित्येक जण त्यांना जाळतात प्रियानो, ढकलून देतात. वेगवेगळ्या प्रकारे प्रियानो आम्ही बघतो की स्त्रियांवर अत्याचार होतो, बालिकेंवर अत्याचार होतो. कित्येक वेळेस प्रियानो त्यांच्यावर गँग रेप होतो. वेगवेगळ्या पद्धतीने प्रियानो त्यांना त्रासलं जातं, वेगवेगळ्या पद्धतीने प्रियानो त्यांना सतावलं जातं. कारण प्रियानो आम्ही बघतो की तेव्हापासून हा सैतान जो आहे तो स्त्रीच्या मागे लागलेला आहे. हालेलुया. आदामाला बाजूला केलं, है की नाही? तर कोणाच्या मागे लागलेला आहे? स्त्रीच्या. कारण त्याला माहिती की एक स्त्रीची संततीच काय करणार आहे? सैतानाचं डोकं फोडणार.
म्हणून प्रियांनो आम्ही बघतो की एक स्त्रीमध्ये आणि त्या सैतानामध्ये प्रियांनो परमेश्वराने वैर स्थापलेला आहे. आणि म्हणून प्रियांनो आम्ही बघतो की तो कोणाच्या आणि कोणाच्या माध्यमातून प्रियांनो स्त्रियांना त्रास देतो. प्रियांनो अजून पण आम्ही बघतो प्रियांनो, आताच्या काळामध्ये पण आम्ही बघतो प्रियांनो की वेगवेगळ्या पद्धतीने प्रियांनो त्या स्त्रियांना त्रास दिला जातो, छळ केला जातो. मुलगी झाली म्हणून प्रियांनो तिला मारून टाकल्या जातो. का बरं? हालेलुया. प्रियांनो हा जो संघर्ष आहे किंवा हे जे वैर आहे प्रियांनो ते उत्पत्तीच्या काळापासून चालू झालं. माझ्या प्रियांनो या वचनामध्ये ज्या प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं, आणि तू व स्त्री तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन. परमेश्वराने वैर स्थापिलेले का? कारण प्रियांनो हवा भुलली गेली. जो पाप करतो त्याला शासन तर निश्चित होणार. कोणीही असो प्रियांनो, परमेश्वर कोणाला सोडत नाही. मग ती त्याची निर्मिती असू द्या, त्याच्या हाताने बनवलेले असू द्या, त्याच्या बागेत राहणारे असू द्या, परंतु जोही आज्ञा पाळणार नाही किंवा आज्ञेचं उल्लंघन करेल त्याला परमेश्वर शिक्षा केल्या वाचून सोडत. प्रियांनो परमेश्वराच्या दृष्टीने हे अत्यंत मौल्यवान जोडपं हे होतं प्रियांनो, आदाम आणि हवा. परमेश्वराने आदामाला बनवलं, आदामाच्या फासळीपासून हवेला बनवलं. प्रियांनो अत्यंत प्रेम परमेश्वर या जोडप्यावर करत होता. पण ज्यावेळेस प्रियांनो परमेश्वराची आज्ञा मोडली गेली प्रियांनो, आम्ही बघतो की परमेश्वराने स्त्रीला शाप दिला प्रियांनो. आणि त्याचबरोबर प्रियांनो जो सैतान आहे, सैतानामध्ये आणि स्त्रीमध्ये त्याने वैर स्थापन केलं. कारण या वचनामध्ये प्रियांनो स्पष्टपणे लिहिलेलं आहे, आणि तू व स्त्री तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन. परमेश्वर स्वतः म्हटला की मी, हालेलुया, मी परस्पर तुमच्यामध्ये काय करील? वैर स्थापन करेल. आणि हे वैर आतापर्यंत देखील चालू आहे आणि न्यायाच्या दिवसापर्यंत हे वैर कायम राहणार आहे. कारण परमेश्वर त्याचा शब्द पूर्ण करणारा देव आहे. म्हणून प्रियांनो ज्यावेळेस परमेश्वर एखादी आज्ञा, एखादा नियम आम्हाला देतो प्रियांनो, तर आम्ही त्या नियमाने चालणं गरजेचं आहे. कधी कधी प्रियांनो सैतान आम्हाला भुरळ पाडतो प्रियांनो, आणि आम्ही परमेश्वराच्या वचनाच्या विरोधात, परमेश्वराच्या आज्ञेच्या विरोधात जातो, आणि मग परमेश्वर आम्हाला शासन करतो. प्रभू विनाकारण आम्हाला कदापि शासन करणार नाही. प्रियांनो हवा भुलली गेली. जसं प्रियांनो परमेश्वराने आदामाला आज्ञा केली तशीच तिला देखील आज्ञा केली होती. पण आम्ही बघतो प्रियांनो ती गेली, तिने ते फळ तोडलं, स्वतः पण खाल्लं आणि आपल्या पतीला पण दिलं. म्हणून प्रियांनो जोही व्यक्ती परमेश्वराच्या आज्ञेच्या विरोधात जातो, परमेश्वराची आज्ञा मोडतो, मग तो कितीही प्रिय असू दे प्रियांनो, परमेश्वर त्याला शासन केल्याशिवाय सोडत. परमेश्वराने हवेला सोडलं का? सोडलं का? मग आम्हाला सोडेल का? हे की नाही? म्हणून आम्ही खूप सावध राहणं गरजेचं आहे. परमेश्वराच्या आज्ञा आमच्याकडून कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रियांनो मोडता कामा नये. प्रियांनो आमच्या समोर कितीही प्रलोभन येऊ द्या, सैतान कितीही वेळेस आमच्या कानामध्ये कुजबूज द्यावा, कितीही प्रियांनो लोभ आमच्या पुढे येऊ द्या, परंतु या सर्वावर मात आम्हाला करताच आली पाहिजे. आणि ही मात आम्ही तेव्हा करू प्रियांनो जेव्हा देवाचं वचन आम्हाला माहीत असेल. हालेलुया. जर देवाचं वचन आम्हाला माहीत नाही तर प्रियांनो मी सहजरित्या भुलविल्या जाऊ. प्रियांनो स्त्रियांचं मन हे अतिशय चंचल असतं, पुरुषापेक्षा अस्थिर मनाच्या त्या असतात, चंचल मनाच्या त्या असतात. परंतु प्रियांनो तो प्रभू आहे जो आम्हाला स्थिरता प्रदान करणारा परमेश्वर आहे. म्हणून प्रियांनो जर कुठल्याही गोष्टीवर आमचं मन मोहित होत असेल तर प्रियांनो त्या प्रभूला ती स्थिरता मागा. प्रियांनो कधी कधी जगातल्या गोष्टी पाहून, इतर स्त्रियांचं पाहून प्रियांनो आम्हाला पण तशा गोष्टी कराव्याशा वाटतात. प्रियांनो त्यांच्याकडे आहे म्हणून आमच्याकडे पण असावं. बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी असतात की प्रियांनो आम्ही पण मोहित होतो प्रियांनो. परंतु प्रियांनो जर आम्हाला देवाचं वचन माहिती आहे की लोभ धरू नको, हे की नाही, तर आम्ही कदापिही लोभ धरणार नाही. परंतु जर जगाच्या पद्धतीने आम्ही चालू तर निश्चित आमच्यामध्ये मोह येणार. प्रियांनो असं मोह पण वेगवेगळ्या प्रकारचे असतात. बायबलमध्ये प्रियांनो मागच्या वेळेस मी एक वचन घेतलं होतं, एक संदेश घेतला होता की लोभ धरू नका. त्यामध्ये प्रियांनो बऱ्याच गोष्टीबद्दल मी बोलले होते की
लोभ कशा कशाचा असू शकतो. लोभ पैशाचा असू शकतो, सोन्याचा असू शकतो, वस्त्रांचा असू शकतो, लोभ पुरुषाचा असू शकतो, लोभ स्त्रीचा पण असू शकतो. हालेलुया. म्हणून परमेश्वराने त्याच्या आज्ञेमध्ये काय दिलं होतं? कशाचाही लोभ धरू नको. जर हे वचन आम्हाला माहित आहे तर निश्चित प्रियानो आम्ही कदापिही लोभ धरणार नाही. हालेलुया. माझे प्रियानो, आम्ही बघतो की या वचनामध्ये ज्या प्रकारे प्रियानो हवेने परमेश्वराची आज्ञा मोडली प्रियानो, आणि परमेश्वराने स्वतः यांच्यामध्ये वैर स्थापन केलं. आणि प्रियानो आम्ही बघतो की एक स्त्री मधला आणि एक सैतानामधला संघर्ष आता पण चालू आहे प्रियानो. आता पण प्रियानो तो तिच्याशी काय आहे? वैर धरून आहे. जास्त वैर कोणासोबत आहे? पुरुषांसोबत तर आहेच, पण जास्त कोणासोबत आहे? त्याचं टार्गेट कोण आहे? कोण आहे? मग विचार करा, आम्ही किती सावध राहिलं पाहिजे, किती दक्ष आम्ही राहिले. पहिलं टार्गेट सैतानाचं कोण आहे? स्त्री आहे. आणि आम्ही सुरक्षित कसे राहू शकतो प्रियानो? फक्त देवाच्या. पुरुषापेक्षाही जास्त सुरक्षिततेची गरज कोणाला आहे? स्त्रियांना आहे. कारण तोच तिला नष्ट करण्यासाठी पाहत आहे. कारण त्यांच्यामध्ये परमेश्वराने वैर स्थापलेला आहे. दुश्मनी है ना, ते एकमेकाचे काय आहेत? दुश्मन आहे. म्हणून खूप सांभाळा प्रियानो. तो सैतान कोणाच्या माध्यमातून कसं आमच्यावर अटॅक करेल, कसा आमचा नाश करेल आम्हाला माहित नाही प्रियानो. जर तुम्ही न्यूजपेपरमध्ये जर वाचलं प्रियानो, तो भयानक घटना तुम्हाला पाहायला मिळते प्रियानो. इतक्या भयानक घटना की वाचतानाच प्रियानो अंगावर काटा फुटतो. इतक्या भयानक घटना प्रियानो. स्त्रियांचं अपहरण असेल, रेप असेल, वेगवेगळ्या गोष्टी, अत्याचार असेल, कित्येक वेळेस त्यांच्यावर ऍसिड फेकलं जातं, वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात. आणि हे काम सर्व सैतानाचं काम आहे. स्त्रियांना त्रास देणं प्रियानो हे सर्व काम सैतानाचं आहे प्रियानो. म्हणून प्रियानो आम्ही खूप सावध राहिलं पाहिजे. आम्ही स्वतःला खूप सुरक्षित ठेवलं पाहिजे. आणि ही सुरक्षितता फक्त आम्हाला देवाच्या वचनाने मिळेल प्रियानो. हालेलुया. सो आम्ही बघतो प्रियानो की उघडपणे परमेश्वराने ही भविष्यवाणी प्रियानो त्या सैताना समोर केली होती की तारणारा या जगामध्ये येणार आहे. आणि तेव्हापासून प्रियानो त्याचा प्रयत्न चालू होता की जी स्त्रीची संतती आहे प्रियानो त्या संततीला नष्ट करण्यासाठी. आणि प्रियानो आम्ही बघतो की प्रियानो त्याने पहिला वार जो केला प्रियानो, तो पहिला वार होता हाबेलावर. हालेलुया. कारण प्रियानो ज्यावेळेस आम्ही बघतो की आदाम हवाला 2 मुलं होते, काईन आणि हाबेल. हाबेल कसा होता? नीतिमान होता. परंतु प्रियानो जो काईन आहे त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे 1 योहान याचा 3रा अध्याय. एक योहान 3रा अध्याय वचन 12. काईन त्या दुष्टाचा होता व त्याने आपल्या बंधूचा वध केला. त्याच्यासारखे आपण नसावे. त्याने त्याचा वध कशासाठी केला? कारण काईनाची कृत्ये दुष्ट होती आणि त्याच्या बंधूची नीतीची होती. ओके, या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो, काईन त्या दुष्टाचा होता. कोणाचा होता? दुष्टाचा. व त्याने आपल्या बंधूचा वध केला. त्याच्यासारखे आपण नसावे. त्याने त्याचा वध कशासाठी केला? कारण काईनाची कृत्य दुष्ट होती आणि त्याच्या बंधूची नीतीची होती. या वचनामध्ये जर आम्ही बघितलं प्रियानो तर काईन या नावाचा अर्थ होतो भाला किंवा हत्यार. हिब्रू मध्ये त्याचा अर्थ आहे भाला. सो प्रियानो हे सैतानाचं एक हत्यार होतं प्रियानो. जी परमेश्वराची योजना होती, जी परमेश्वराची भविष्यवाणी होती प्रियानो, त्या भविष्यवाणीला नष्ट करण्यासाठी किंवा पृथ्वीवर जी उत्पत्ती होणार होती त्या उत्पत्तीला रोखण्यासाठी प्रियानो हा सैतानाचा हत्यार होतं, एक सैतानाचा भाला होता. माझ्या प्रियानो आम्ही बघतो की ज्या प्रकारे आम्ही बघतो की काईन आणि हबेलाने परमेश्वराला अर्पण आणलं प्रियानो. परमेश्वराने प्रियानो हबेलाच्या अर्पणाचा स्वीकार केला आणि काईनाच्या अर्पणाचा अनादर केला. त्याचा जे अर्पण आहे ते स्वीकारलं नाही प्रियानो. आणि आम्ही बघतो प्रियानो ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं उत्पत्ती याचा 4था अध्याय वचन 4 आणि 5.
हाबेलानेही आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यातून म्हणजे त्यातला पुष्टातून काही अर्पण आणले. परमेश्वराने हाबेल व त्याचे अर्पण याचा आदर केला, पण काईन व त्याचे अर्पण याचा त्याने आदर केला नाही, म्हणून काईन संतापला व त्याचे तोंड उतरले. ओके, या वचनामध्ये आम्ही बघतो की हाबेलानेही आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यातून म्हणजे त्यातल्या पुष्टातून काही अर्पण आणले. परमेश्वराने हाबेल व त्याचे अर्पण याचा आदर केला, पण काईन व त्याचे अर्पण यांचा त्याने आदर केला नाही, म्हणून काईन संतापला व त्याचे तोंड उतरले. तेव्हा परमेश्वर काईनास म्हणाला, तू का संतापलास आणि तुझे तोंड का उतरले? तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? पण तू बरे केले नाही तर दाराशी पाप टपूनच आहे, त्याचा रोख तुझवर आहे, करिता तू त्यास दाबात ठेव. मग काईनाने त्याचा भाऊ हाबेल याच्याशी बोलणे झाले, आणि असे झाले की तो शेतात असता काईनाने आपला भाऊ हाबेल याचवर चालून जाऊन त्यास ठार केले. माझे प्राणो, या वचनामध्ये आम्ही बघतो की जो काईन आहे प्राणो, त्या काईनाच्या नावाचा अर्थ आहे भाला, आणि प्राणो हाबेल या नावाचा अर्थ आहे श्वास किंवा आत्मा. माझे प्राणो, पृथ्वीवर फक्त आदाम, हवा, काईन आणि हाबेल होते, आणि देवाचं वचन सांगतं जो काईन होता तो कोण होता? कोणाचा होता? दुष्टाचा. आणि मग हाबेल कोणाचा असेल? कोणाचा असेल? तो दुष्टाचा, आणि हाबेल परमेश्वराचा किंवा नीतिमान आपल्याला म्हण, कारण त्याची कृत्य कशी होती? नीतिमान होती. आणि प्रियांनो, आम्ही बघतो की हा पहिला वार सैतानाने हबेलावर केला प्रियांनो, कारण प्रियांनो काईनाने विचार केला असेल की हबेलाचा अर्पण स्वीकारलेला आहे, हबेलावर परमेश्वर प्रसन्न आहे, पुढे चालून हबेलाला संतती होईल आणि त्यांच्या संततीनच एखादा तारणारा जन्म असेल. आणि म्हणून प्रियांनो त्याने ठरवलं की जी संतती आहे, जी आदाम हवेची संतती आहे, जी हवेची संतती आहे, आम्ही बघतो की प्रियांनो जी हाबेल आहे प्रियांनो, जो हाबेल आहे तो परमेश्वराचा आवडता होता, परंतु काईन होता का? नाही, कारण काईन कोणाचा होता? दुष्टाचा होता, आणि हाबेल परमेश्वराचा होता. आणि प्रियांनो म्हणून प्रियांनो आम्ही बघतो की काईनाने विचार केला असेल की हाबेल तर परमेश्वराचा आवडता आहे, पुढे चालून परमेश्वर त्याच्यावर प्रसन्न होईल, पुढे चालून जर त्याला मूल झालं तर त्याच्या संततीमधून एखादा तारणारा येईल आणि तो मला काय करीन? नाश करेल. आणि म्हणून प्रियांनो आम्ही बघतो की सगळ्यात पहिला वार जो सैतानाने केला प्रियांनो, तो काईनाच्या द्वारे हबेलावर केला प्रियांनो, आणि हबेलाला काईनाने शेतात असताना काय केलं? मारून टाकलं, दगडाने ठेचून मारलं. आणि पुढे प्रियांनो बायबल मध्ये लिहिलेलं नाही, परंतु बायबल व्यतिरिक्त जे पुस्तक आहे प्रियांनो त्यामध्ये अशा प्रकारे लिहिलं आहे की ज्यावेळेस तो नोद देशामध्ये राहायला गेला प्रियांनो, तो दगडाखाली सापडून ठेचूनच तो मरण पावला. काईन. हालेलुया. सो परमेश्वर हा सूड घेणारा देव आहे प्रियांनो. काईन जो आहे तो ठेचूनच मरण पावला. म्हणून प्रियांनो जसं आम्ही करतो प्रियांनो तसंच प्रतिफळ आम्हाला मिळतं. जर आम्ही चांगलं करू तर आम्हाला निश्चित चांगलं प्रतिफळ मिळेल. हालेलुया. परंतु जर आम्ही वाईट करू तर वाईट प्रतिफळ मिळेल. म्हणून प्रियांनो आम्ही काय करतो हे खूप महत्वाचं आहे. आमची कृत्ये ही कशी आहेत हे खूप महत्वाचं आहे. जर आम्ही चांगल्या प्रकारे नीतीची कृत्य करू तर त्याचं चांगलंच प्रतिफळ आम्हाला मिळेल. पण काईनासारखे जर कृत्य आम्ही करू प्रियांनो तर तसाच मोबदला आम्हाला मिळेल. परमेश्वर हा परतफेड करणारा देव आहे. परमेश्वर हा सूड घेणारा देव आहे. हाबेल तर मरण पावला प्रियांनो, परंतु त्याचा सूड परमेश्वराने घेतला, आणि काईन सुद्धा दगडाखाली ठेचून प्रियांनो मरण पावला. हालेलुया. सो परमेश्वर न्यायी परमेश्वर आहे प्रियांनो. त्याचा न्याय खरा न्याय त्याला म्हणतात. तो खरा न्यायाधीश आहे प्रियांनो. माझ्या प्रियांनो कुठलीच गोष्ट परमेश्वर विसरत नाही. त्याच्या लोकांना जितकं दुःख होतं प्रियांनो त्या प्रत्येक गोष्टीचं स्मरण ठेवणारा परमेश्वर तो आहे. म्हणून त्याचं वचन सांगतं की सूड घेणं माझ्याकडे आहे. म्हणून जर आम्हाला कोणी त्रास देतो प्रियांनो तर आम्ही कदापिही त्याचा सूड घेऊ नये प्रियांनो. जर आम्हाला खूपच त्रास होत असेल तर आम्ही त्याला देवाच्या हातात सोपून द्यावं प्रियांनो. आम्ही कदापिही त्याचा सूड उगवू नये, कारण सूड घेणारा परमेश्वर आहे प्रियांनो. हालेलुया.
So आम्ही बघतो प्रियानो, प्रथम जो वार जो सैतानाने केला प्रियानो, तो कोणावर केला? हाबिलावर. कोणाच्या द्वारे? कायनाच्या द्वारे. कारण देवाचं वचन स्पष्टपणे आम्हाला सांगतं की काईन हा त्या दुष्टाचा होता. आणखी प्रियानो, ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं, यूहन्नाचा 8वा अध्याय वचन 44. तुम्ही आपला बाप सैतान ह्यापासून झाला आहात आणि तुमच्या बापाच्या वासनेप्रमाणे करावयास इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता आणि तो सत्यात टिकला नाही, कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो, कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे. ओके, या वचनामध्ये प्रियानो आम्हाला पाहायला मिळतं, तुम्ही आपला बाप सैतान ह्यापासून झाला आहात आणि तुमच्या बापाच्या वासनाप्रमाणे करावयास इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्य घातक होता. काही ट्रान्सलेशन मध्ये प्रियानो खुनी लिहिलेलं आहे. जर तुम्ही इतर ट्रान्सलेशन जर वाचलं तर त्यामध्ये या ठिकाणी मनुष्य घातक आहे, परंतु काही ट्रान्सलेशन मध्ये, काही भाषांतरामध्ये खुनी लिहिलेलं आहे. प्रियानो, या ठिकाणी असं का लिहिलं की तो प्रारंभापासून मनुष्य घातक होता? प्रारंभ आम्ही बघतो उत्पत्ती आहे, बरोबर? उत्पत्ती आहे की नाही? प्रारंभापासून तो मनुष्य घातक होता, म्हणजे खुनी होता. So आम्ही बघतो की तो जो खून एदेन बागेत झाला प्रियानो, ज्यावेळेस प्रियानो आम्ही बघतो की कायनाने हबेलाला मारलं प्रियानो, त्यावेळेस प्रियानो आम्ही बघतो तो जो वार होता प्रियानो, तो सैतानाने कायनाचा उपयोग करून केला होता. हालेलुया. कधी कधी प्रियानो एखादी गोष्ट आम्ही करत नाही प्रियानो, आमच्या बंधूला, आमच्या बहिणीला कधी कधी आम्ही दुखवत नाही, परंतु प्रियानो बऱ्याचदा सैतान आमचा उपयोग करतो प्रियानो आणि इतरांना दुखवण्याचा प्रयत्न करतो, इतरांसोबत वादिवाद करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातून अनेक गोष्टी घडतात. माझे प्रियानो, आम्ही बघतो की ज्या प्रकारे एका ठिकाणी प्रियानो प्रभू येशू पेत्राला म्हणतो, अरे सैताना. हालेलुया. सो प्रियानो, ज्या गोष्टी पेत्र येशू ख्रिस्ताशी बोलत होता प्रियानो, त्यावेळेस आम्ही बघतो की पेत्र बोलत नव्हता, तर पेत्राच्या द्वारे सैतान त्याला अडखळण करत होता. म्हणून प्रियानो त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला म्हणतो, अरे सैताना, तुम्हाला अडखळण आहेस. हालेलुया. कधी कधी प्रियानो आम्हाला वाटत नाही की आम्ही देवाच्या सेवेत अडखळण करावं, कधी कधी आम्हाला वाटत नाही की आम्ही एखाद्या सेवकाच्या विरोधात जावं, परंतु प्रियानो आमच्या द्वारे सैतान देवाच्या योजना नष्ट करण्याचा प्रयत्न करतो प्रियानो. कधी कधी प्रियानो तो आमचा उपयोग करून घेतो. जर विचार करा प्रियानो, तो येशू ख्रिस्ताच्या शिष्यांचा उपयोग करू शकतो, तर आम्ही काय आहोत? जे त्याच्या सोबत राहत होते, जे त्याची शिकवण घेत होते, जे त्याच्या सानिध्यात होते, जे पवित्र आत्म्याने भरलेले होते. जर सैतान अशांचा उपयोग करू शकतो, त्याच्या शिष्याचा, पेत्राचा उपयोग करू शकतो देवाच्या सेवेत अडखळण आणण्यासाठी, तर तो आमचा करू शकणार नाही का प्रियानो? करू शकणार नाही. सहजरित्या तो आमचा उपयोग करू शकेल. प्रियानो, तो सैतान खूप चालाक आहे, अतिशय धूर्त आहे, त्याला धूर्त म्हटलेलं आहे. प्रियानो, कधी कधी अनेक गोष्टी प्रियानो आमच्याकडून चुकीच्या होतात, अनेक गोष्टीला आम्ही बळी पडतो प्रियानो. कधी कधी आमची इच्छा नसताना पण आम्ही त्या गोष्टीकडे ओढवल्या जातो, एखाद्या पापामध्ये, एखाद्या व्याभिचारामध्ये, एखाद्या वाईट गोष्टीमध्ये, एखाद्या प्रलोभनामध्ये आम्ही ओढवल्या जातो प्रियानो. आम्ही जितका शांत राहायचा प्रयत्न करतो प्रियानो, तितकं आम्हाला कोणाच्या तरी द्वारे इतकं डिवसलं जातं की आम्हाला जास्त संताप येतो आणि त्या संतापाच्या द्वारे आम्ही एखादी गोष्ट करतो प्रियानो. झाले तुमच्या सोबत असं होतंय प्रियानो? त्यावेळेस ती व्यक्ती आम्हाला बोलत नसते, तर त्याच्यामधून सैतान आम्हाला अडखळण करत असतो. कधी कधी प्रियानो, कधी कधी मेसेजला यायचं असतं, खूप काही परमेश्वराने दिलेलं असतं, परंतु मधातच येऊन एखादी व्यक्ती किंवा कोणीतरी येऊन प्रियानो असं काही बोलतात, इथं येण्याच्या अगोदर आम्हाला डोळे पुसून इथं यावं लागतं. इतकं आम्ही निराश होऊन जातो प्रियानो, इतकं
हताश होतो, जे परमेश्वराने दिलेलं असतं प्राणो ते सगळं आम्ही तिथेच ठेवून येतो. कधी कधी फक्त समोर येऊन उभा राहतो. सो सैतान कोणाचाही उपयोग करू शकतो. जर तो पेत्राचा करू शकतो तर तो आमचा तर सहज करू शकतो. म्हणून आम्ही खूप सावध राहणं गरजेचं आहे. माझ्या प्राणो, देवाचं वचन आम्हाला स्पष्टपणे सांगतं की तो जो काईन होता प्राणो, तो कोणाचा होता? दुष्टाचा होता. त्याच्यावर कोणाचा प्रादुर्भाव होता? सैतानाचा प्रादुर्भाव. संताप, राग हा कोणाकडून आहे? शांती, सौम्यता, लीनता, चांगुलपणा ह्या गोष्टी कोणाकडून आहे? यावरून आम्ही समजू शकतो प्राणो. अनेक लोक जे असतात प्राणो ते खूप शॉर्ट टेम्पर्ड असतात, शीघ्र कोपी त्यांना म्हणतात. त्यांना खूप जास्त राग येतो प्राणो, आणि रागाच्या भरात प्राणो अनेक गोष्टी ते करतात. स्वतःला इजा करतात, दुसऱ्यांना पण करतात, खोटं बोलतात. आम्ही बघतो की काईन पण खोटं बोलला परमेश्वराला. ज्यावेळेस परमेश्वराने विचारलं की तुझा भाऊ कोठे आहे, तो काय म्हटला? मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे? हालेलुया. परमेश्वराला प्रत्युत्तर देतो प्राणो. क्रॉस परमेश्वराशी बोलतो. मग हे कोण शिकवतो प्राणो? आम्ही कधी कधी प्राणो देवाच्या विरोधात आमची जाण्याची इच्छा नसते प्राणो, देवाच्या वचनाच्या विरोधात बोलण्याची आमची इच्छा नसते, परंतु सैतान अनेक गोष्टी आमच्या मनात टाकतो की आम्ही देवाच्या वचना विरोधात, देवाच्या वचनाच्या क्रॉस आम्ही जातो. अनेक जण आमच्याकडे येतात प्राणो, कधी कधी आम्हाला ते देवाच्या वचनातून इतकं क्रॉस बोलतात की प्राणो आम्हाला खूप त्या गोष्टीचा त्रास होतो प्राणो. हालेलुया. कधी कधी येण्याच्या अगोदर प्राणो आमचं अंतकरण इतकं उल्हासित असतं देवाच्या वचनाला सांगण्यासाठी प्राणो, परंतु कधी कधी आम्हाला इतकं प्राणो निराश केलं जातं की कधी कधी असं वाटतं की देवाचं वचन बोलूच नाही. कधी कधी असं वाटतं की सेवा सोडून द्यावी की काय, इतका त्रास होतो. हालेलुया. प्राणो हे कोणाचं काम आहे? हालेलुया. बरेच जण प्राणो अनेक गोष्टी खोट्या सुद्धा बोलतात. सो देवाचं वचन सांगतो की तो लबाड आणि लबाडीचा बाप आहे. आणि देवाचं वचन सांगतो की तो प्रारंभापासून म्हणजे सुरुवातीपासून, आम्ही बघतो की सुरुवातीला कोणाचा प्राणघात झाला? कोणाचा झाला? हबेलाचा. सगळ्यात पहिलं कोणाला मारलं गेलं? हबेलाचा. देवाचं वचन सांगतं की तो प्रारंभापासून खुनी आहे. म्हणजे प्राणो तो खून काईनाने केला नव्हता, तर काईन फक्त त्याचं शस्त्र होता. काईनाचा फक्त त्याने उपयोग केला होता त्या करण्यासाठी, परंतु प्राणो त्याचा भुगतान काईनाला करावं लागलं. सो कधी कधी सैतान पण प्राणो आमचा उपयोग करतो प्राणो, नीतिमान लोकांच्या विरोधात जाण्यासाठी, देवाच्या सेवेच्या विरोधात जाण्यासाठी, देवाच्या वचनात विरोधात जाण्यासाठी. पण जर आम्ही वचनामध्ये प्रबळ आहोत, वचन जर आमच्याकडे आहे, तर आम्ही सैतानाला कधीच बळी पडणार नाही. एका ठिकाणी सांगतो प्राणो की सैतानाला वाव देऊ नका. हालेलुया. जर देवाचं वचन आमच्याकडे आहे प्राणो, तर आमच्या जीवनात सैतानाला कधीही वाव मिळणार नाही, कधीही त्याला संधी मिळणार नाही. जर आम्ही आमच्या रागावर कंट्रोल करतोय प्राणो, ठीक आहे, आम्हाला कितीही त्रास द्यायचा किंवा कितीही संताप आणण्याचा प्रयत्न करू द्या, परंतु प्राणो आमच्याकडे जर शांती आहे, सौम्यता आमच्याकडे आहे, इंद्रिय दमन आमच्याकडे आहे, तर प्राणो आम्हाला कदापिही संताप येणार नाही. हालेलुया. ठीक आहे, कितीही गोष्टी आमच्या विरोधात येऊ द्या प्राणो, परंतु देवाचं वचन जे आहे प्राणो ते आम्हाला काय करेल? नियंत्रणात ठेवेल. आम्हाला कधीही त्या गोष्टीच्या आहारी जाऊ देणार नाही, कुठल्याही पापाच्या आधारी जाऊ देणार नाही. कारण देवाचं वचन ज्या प्रकारे प्राणो परमेश्वर कायनाला म्हणतो की तू आपल्या रागाला काय कर? कंट्रोल मध्ये ठेव, ताब्यात ठेव, कारण पाप दाराशीच टपून आहे आणि त्या पापाचा रोग आमच्याकडे आहे. तो पाप आमच्याकडे पाहत राहतं की मी याला कधी माझ्या विळख्यात ओढून घेईल. जर प्राणो विचार करा, कायनाने जर प्राणो आपल्या रागाला जर शांत केलं असतं प्राणो, तर त्याने खून केला असता का? हालेलुया. किती मोठ्या मोठ्या गोष्टी प्राणो रागाच्या द्वारे होतात, संतापाच्या द्वारे होतात.
प्राणो आम्हाला कितीही प्राणो संताप आणण्याचा प्रयत्न करू द्या, पण जर आत्म्याचे फळ आमच्याकडे आहे प्राणो, तर आम्ही निश्चित संतापाला कंट्रोल करू शकतो प्राणो. जर आम्ही कंट्रोल करणार नाही तर कायनासारखे मोठे अपराध आमच्या हातून घडून जातील आणि त्याची शिक्षा पण आम्हाला होईल, जशी कायनाला झाली. आम्ही खूप सावध राहणं गरजेचं आहे. सो प्रियांनो, आम्ही या वचनामध्ये ज्या प्रकारे बघत आहोत प्रियांनो, की जो सैतान आहे तो प्रारंभापासून मनुष्य घातक आहे, खुनी आहे. आणि प्रियांनो, त्याला वाटलं की मी हाबेलाला संपवलं म्हणजे सर्व काही संपून जाईल, काईन तर माझाच आहे, हे की नाही, मग त्याची संतती निर्माण होणार नाही आणि मग तारणारा येणार नाही. ही त्याची प्लॅनिंग आहे, हे की नाही. खूप प्लॅन तो करतो प्राण, वेगवेगळे प्लॅन करतो प्राण. परंतु प्राण, त्याच्या सर्व योजना विफल करणारा परमेश्वर आहे प्राण. ज्यावेळेस प्राण त्याने हाबेलाला मारलं प्राण, त्यानंतर आम्ही बघतो प्राण ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं प्राण, हाबेल मरण पावला. आणि त्यानंतर प्राण वचन आम्हाला सांगतो उत्पत्ती याचा 4 अध्याय वचन 25 आणि 26. आदामाने आपल्या बायकोस पुन्हा जाणिले आणि तिला मुलगा झाला, त्याचे नाव तिने शेत ठेवले. ती म्हणाले, काईनाने हाबेलाचा घात केला म्हणून देवाने त्याच्या जागी मला दुसरे अपत्य दिले आहे. हालेलुया. शेत याला मुलगा झाला. ओके, या ठिकाणी प्राणो आम्ही बघतो हाबेल मरण पावला. सैतानाला वाटलं असेल की मी आता माझ्या कामामध्ये सक्सेस झालोय, है की नाही. हाबेलाला तर मी मारून टाकलंय, संपवलंय. कोणाच्या द्वारे? दुष्टाच्या द्वारे. काईन कोण होता? सैतानाचा हस्तक, सैतानाचा हत्यार. कारण त्याच्या नावाचा अर्थ काय? भाला. भाला म्हणजे काय असतो? एक हत्यार असतो, है की नाही. आणि आम्ही बघतो प्राणो, ज्या वेळेस त्याने हाबेलाला मारले प्राणो, काईन आणि हाबेल ज्यावेळेस पृथ्वीवर होते प्राणो, त्याचबरोबर इतरही मनुष्य अस्तित्वात होते. कारण प्राणो आम्ही त्याच वचनामध्ये जर बघितलं प्राणो, वचन 16 मध्ये 4:16, काईन परमेश्वरापुढून निघाला आणि एदेनाच्या पूर्वेस नोद देशात वस्ती करून राहिला. ज्यावेळेस काईन आणि हाबेल या पृथ्वीवर होते प्राणो, त्यावेळेस इतरही लोक, देश खेड म्हटलेलं नाही तर देश म्हटलेलं. देश म्हणजे खूप मोठा झाला, है की नाही. सो आदम हवे व्यतिरिक्त पण अनेक मनुष्य त्या ठिकाणी होते. बरेच जण म्हणतात की कायनाला पत्नी कशी मिळाली, है की नाही. आहे कोणाचा प्रश्न आहे का? हा आहे का? कशी मिळाली? कारण इतर पण मनुष्याची निर्मिती त्यावेळेस होती. देश अस्तित्वात होता, नोद नावाचा देश. आणि आम्ही बघतो प्रियांनो, ह्या सगळ्या गोष्टीची कायनाला पण माहित होती. आणि म्हणून कायनाला वाटलं असेल की हाबेल लग्न करेल, हाबेलाला संतती होईल आणि त्या संततीत कदाचित तारणारा येईल आणि तो माझं डोकं काय करील? फोडून टाकेल. प्राणो, कदाचित सैतान खुश झाला असेल की मी आता हाबेलाला संपवलंय, आता परमेश्वराच्या योजना कुठेतरी थांबल्या जातील. परंतु प्राणो आम्ही बघतो की ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं की परमेश्वराने हाबेलाच्या जागी हाबेला शेत नावाचा मुलगा दिला. सो सैतान कितीही प्रयत्न करू द्या प्राणो, किती पण युक्त्या करू द्या प्राणो, जर परमेश्वराने संकल्प केला तर तो कोणाच्यानेही रद्द करवत नाही. देवाचं वचन एका ठिकाणी सांगतं की परमेश्वराने संकल्प केला आहे तो कोणाच्याने रद्द करवेल. कोणीही असू द्या प्राणो, कोणीच परमेश्वराच्या संकल्पनेला, परमेश्वराच्या योजनेला रद्द करू शकत नाही. कोणामध्येही ती शक्ती नाही, ती ताकद नाही की तो देवाच्या योजना विफल करू शकतो. सो परमेश्वराने देखील आमच्यासाठी अनेक योजना केल्या आहेत. कधी कधी प्राणो आजारपणामुळे, समस्येमुळे परमेश्वराला प्राणो आम्ही कधी कधी सोडण्याचा विचार करतो आणि सैतानाला आमच्या जीवनात हेच हवं असतं. कधी कधी आम्ही दूर जातो प्राणो, कधी कधी आम्हाला वाटतं की आम्ही सेवेपासून दूर जावं. सो प्राणो तो सर्व प्रकारे आम्हाला परमेश्वरापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतो.
त्याच्या सेवेला खंडन करण्याचा प्रयत्न करतो. परंतु परमेश्वर प्रियानो, हा आमच्यासाठी मार्ग तयार करणारा परमेश्वर आहे. तो सैतानाच्या युक्त्या नष्ट करणारा परमेश्वर आहे. आम्ही बघतो प्रियानो की जो येशू ख्रिस्त आहे त्याच्या वंशावळीमध्ये श्रेथाचं नाव आलेलं आहे. हालेलुया. सो आम्ही बघतो की त्याने सुरुवातीपासून प्रयत्न केला परमेश्वराच्या योजना विफल करण्याचा, परमेश्वराच्या योजना नष्ट करण्याचा, परंतु तो कधीही तो यशस्वी होऊ शकला नाही. माझे प्राणो, परमेश्वराने स्वतः उघडपणे प्रगट केलं होतं, सैतानाला प्रगट केलं होतं की स्त्रीची संतती तुझं डोकं फोडेल. आणि म्हणून प्राणो तो सातत्याने प्रयत्न करत होता की मी मनुष्याचं जे अस्तित्व आहे किंवा स्त्रीचं बीज आहे मी कसं नष्ट करून टाकेल. प्रियानो, त्याने हबेलाच्या द्वारे ते नष्ट करण्याचा प्रयत्न केलं, परंतु परमेश्वराने पुन्हा हबेलला मुलगा दिला प्रियानो, आणि त्याची संतती वाढू लागली. हालेलुया. त्यानंतर आम्ही बघतो प्रियानो, पुढे चालून प्रियानो मी बघतो की नोहाच्या काळामध्ये संपूर्ण पृथ्वीवर प्रियानो भ्रष्टाचार होता. आणि आम्ही बघतो प्रियानो, जे देवपुत्र होते त्यांनी मानवीय कन्या बघितल्या आणि त्यांच्याशी विवाह केला. जे स्त्री बीज होतं प्रियानो, ते बीज दूषित करण्याचा प्रयत्न नोहाच्या काळामध्ये पण केला गेला. आम्ही बघतो प्राणो की बऱ्याच ठिकाणी प्राणो तुम्ही बघितलं असेल, मरमेड माहिती कार्टून मध्ये बघितली असेल तुम्ही, किंवा काही जे पुरातत्व काही असतात प्राणो त्याच्यावर तुम्ही बघितलं असेल, अर्धा मनुष्य आणि अर्धा प्राणी बघितले तुम्ही, है ना, बघितलेले ना. बायबलमध्ये दागोन पण तसाच आहे. तुम्ही जर दागोनची जर इमेज बघितली प्राणो, दागोन बलिष्ठांचं दैवत, ज्या आम्ही बघतो प्रियानो शमुवेलाच्या काळामध्ये परमेश्वराचा कोश दागोनाच्या मंदिरामध्ये नेऊन ठेवण्यात आला होता, परंतु तो दागोन परमेश्वरासमोर पालथा पडला होता. हालेलुया. प्रियानो, आम्ही बघतो की जे देवपुत्र होते त्यांनी मानवीय कन्या बघितल्या आणि आम्ही बघतो प्रियानो की त्यांच्यापासून नामांकित पुरुष झाले. आणि आम्ही बघतो प्रियानो पशुबीज असेल, स्त्री बीज असेल, या सगळ्यांना प्रियानो त्या काळामध्ये दूषित करण्याचा प्रयत्न करण्यात आला प्रियानो. कारण त्याच वेळेस प्रियानो आम्ही बघतो की पृथ्वीवर नफिलीम म्हणजे सैतानाचा जो वंश आहे प्रियानो तो अस्तित्वात होता. म्हणून आम्ही बघतो की प्रियानो ह्या सगळ्या गोष्टी दूषित झाल्या होत्या आणि म्हणून प्रियानो परमेश्वराने प्रियानो भयंकर असा जलप्रलय आणला आणि त्यामध्ये सर्व काही धुवून टाकलं प्रियानो. परंतु त्यामध्ये प्रियानो परमेश्वराच्या नोहाच्या घराण्याला वाचवलं प्रियानो. कारण नोहा धार्मिक होता प्रियानो, प्रभूला भिवून वागणारा तो होता. म्हणून प्रियानो परमेश्वराची कृपा जर आमच्यावर असेल प्रियानो आणि आम्ही परमेश्वराला भिवून जर वागतो प्रियानो, आमच्या आजूबाजूला कशीही परिस्थिती असू द्या प्रियानो, कितीही वाईट गोष्टी आमच्या बाजूला होत असू द्या, परंतु जर प्रियानो आम्ही परमेश्वराच्या भयामध्ये चालतो प्रियानो, परमेश्वराचं भय आमच्यामध्ये आहे, तर आम्ही त्या लोकांमध्ये कदापिही सामील होऊ शकत नाही. आणि त्यांच्यावर जो अनर्थ येणार आहे प्रियानो, तो अनर्थ मुळीच आमच्यावर येणार नाही प्रियानो. शेवटच्या काळामध्ये भयानक अनर्थ येणार आहे, परंतु जे नोहासारखे देवाला भिवून वागणारे आहे त्या अनर्थापासून परमेश्वर नोहासारखा बचाव करणार आहे. आमच्या आजूबाजूला कशीही परिस्थिती असू द्या प्रियानो, कितीही वाईट गोष्टी, वाईट संगती, वाईट लोक, वाईट मित्रमैत्रिणी, कुठल्याही प्रकारे अशी परिस्थिती आमच्या बाजूला असू द्या प्रियानो, परंतु आम्ही जर देवाच्या भयामध्ये राहतो प्रियानो, आम्ही धार्मिकतेमध्ये आमचं जीवन जगतो प्रियानो, परमेश्वराचा क्रोध महाभयंकर क्रोध येणार आहे प्रियानो. या पृथ्वीवर त्याच्या क्रोधाच्या वाटा ओतण्यात येणार आहे. परंतु ज्या देवाने नोहाला वाचवलं प्रियानो, त्या अनर्थापासून वाचवलं, तो परमेश्वर आम्हाला वाचवणार आहे. हालेलुया. म्हणून प्रियानो आम्ही नोहासारखं धार्मिक जीवन जगणं गरजेचं आहे प्रियानो. आम्ही बघतो की प्रियानो त्या काळामध्ये पण प्रियानो नोहाच्या काळामध्ये परमेश्वराने पूर्ण पृथ्वी काय केली, धुवून टाकली. पशु पक्षी असेल, प्राणी असेल, जलचर असेल, या सर्वांचा परमेश्वराने काय केला,
नाश केला, कारण प्रत्येक गोष्ट काय झाली ती दूषित झाली होती. प्राणो, जे मानवीय कन्या होत्या, त्या मानवीय कन्यासोबत जे देवपुत्र होते प्राणो, त्यांना द वॉचर्स म्हणतात. जे जागले आहे प्राणो, जे देवपुत्र आहे, त्यांनी मानवीय कन्या बघितला, त्यांच्याशी विवाह केला आणि त्यांच्यापासून त्यांनी संतान निर्माण केलं. सो हा एक सैतानाचा देखील एक प्लॅन होता प्राणो. जे स्त्री बीज आहे ते दूषित करायचं, नष्ट करायचं, आणि मग जो तारणारा आहे त्याला काय होईल, तो येण्यासाठी पाय बंद होईल. परंतु प्राणो, त्या दुष्ट पिढीमध्ये, त्या वाईट लोकांमध्ये प्राणो, परमेश्वराने नोहाच्या घराण्याला वाचवलं. आणि प्राणो, आम्ही बघतो की नोहाचं नाव हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या वंशावळीमध्ये आले. हालेलुया. लूक याचा 3 अध्याय वचन 37. तो मतुशलहाचा, तो हनोकाचा, तो यारदेचा, तो महलेलाचा, तो केननाचा, तो अनुषाचा, तो शेथाचा, तो आदामाचा, तो देवाचा पुत्र. ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं, वचन 24 आणि त्याच्या पुढे वाचा. तो मत्तथाचा, तो लेवीचा, तो मलखीचा, तो यनन्याचा, तो योसेफाचा, तो मतिथाचा, तो आमोसाचा, तो नहुमाचा, तो हेस्लीचा, तो नगयाचा, तो महथाचा, तो मथियाचा, तो शिमियाचा, तो योसेखाचा, तो योदाचा, तो योहानाचा, तो रेशाचा, तो 36 वचन वाचा. तो केनानाचा, तो अर्पदक्षाचा, तो शेमाचा, तो नोहाचा, तो लाखेमाचा. तो केनानाचा, तो अर्पक्षदाचा, तो शेमाचा, तो नोहाचा. हालेलुया. नोहाचं नाव येशूच्या वंशावळीत का आलं प्राणो? कारण तो नीतिवान होता. त्या काळामध्ये, नोहाच्या काळामध्ये फक्त नोहा आणि नोहाचं घराणं वाचलं प्राण. बाकी सगळे नष्ट झाले प्राण. परंतु परमेश्वराच्या कृपेने प्राणो त्याचं घराणं वाचलं. आणि आम्ही बघतो की त्याचा जो मुलगा शेम आहे, त्या शेमाच्या वंशातून प्राणो आम्ही बघतो की अब्रामाचे मुलं आले, याकोबाचे मुलं आले, याकोबाच्या मुलातून प्राणो यहुदा आला, आणि यहुदाच्या घराण्यातून प्रभू येशू ख्रिस्त आला. हालेलुया. आणखी प्राणो आम्ही पुढे बघतो प्राणो, त्या सैतानाला माहित होतं प्राणो की जो याकोबाचा वंश आहे, त्या याकोबाच्या वंशातून ख्रिस्त जन्मास येणार आहे. आणि म्हणून आम्ही बघतो प्राणो, ज्यावेळेस याकोब म्हणजे इस्रायल प्राणो ज्यावेळेस मिस्र देशामध्ये गेला प्राणो, त्यावेळेस पण आम्ही बघतो की फारोच्या द्वारे जे लहान मुलं होते त्यांची कत्तल करण्यात आली. बरोबर. जसं प्राणो आम्ही बघतो की हेरोदाने, ज्यावेळेस प्राणो आम्ही बघतो की मागी लोक, जे ज्ञानी लोक हेरोदाकडे आले प्राणो, आणि त्यांनी सांगितलं की यहुद्यांचा राजा जन्मास आलेला आहे आणि आम्ही त्याला नमन करायला आलो. ज्यावेळेस त्यांनी ते ऐकलं प्राणो, त्यावेळेस प्राणो आम्ही बघतो की हेरोदाने तेच केलं प्राणो. जे 2 वर्षाच्या आतील मुलं होते त्यांना त्याने काय केलं, मारून टाकलं. तसाच प्रयत्न आम्ही बघतो प्राणो उत्पत्तीच्या काळामध्ये पण झाला प्राणो. आम्ही बघतो प्राणो ज्या प्रकारे याकूब ज्यावेळेस मिस्रामध्ये गेला प्राणो, आणि त्यावेळेस ते त्या ठिकाणी राहिले, आणि मोशेच्या जन्माच्या वेळेस आम्ही बघतो प्राणो की फारोने आज्ञा केली की जे लहान मुलं असेल त्यांना तुम्ही मारून टाका. परंतु प्राणो आम्ही बघतो की जो मोशे आहे प्राणो, तो मोशे वाचला गेला. मोशे हा कुठल्या घराण्यातला होता? लेवी घराण्यातला होता. माझे प्राणो आम्ही बघतो की प्रत्येक पिढीमध्ये, प्रत्येक काळामध्ये प्राणो सैतानाकडून हा प्रयत्न केला गेला की प्राणो देवाचा जो वंश आहे, ज्या वंशातून ख्रिस्त येणार आहे, त्या वंशाला नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आम्ही बघतो की प्राणो सैतानाला परमेश्वराने उघडपणे सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. आणि प्राणो सैताना बायबलची प्रत्येक एक वचन ठाऊक आहे, प्रत्येक एक वचन ठाऊक आहे प्राणो. कारण आम्ही बघतो प्राणो ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा झाली प्राणो, प्रत्येक वेळेस सैतानाने त्याला काय केलं, वचनाचा संदर्भ दिला. मग विचार करा, सैतानाला यशयाची, मिखाची भविष्यवाणी माहित नसेल का? हालेलुया. आमच्यापेक्षा जास्त अभ्यास त्याचा आहे. इयोबाबद्दल सगळी माहिती त्याला होती, है की नाही?
आमच्या प्रत्येकाबद्दल त्याच्याकडे माहिती आहे प्राणो. आणि म्हणून प्राणो बऱ्याचदा तो आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतो प्राणो, एखाद्या गोष्टीमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतो, कारण त्याला सर्वांची माहिती आहे. जशी त्याला योबाची माहिती होती प्राणो, त्या वचनावरून आम्हाला समजतं प्राणो, त्याला आमची माहिती आहे, आमच्या मुलांची माहिती आहे, आमच्याकडे किती प्रॉपर्टी आहे, किती संपत्ती आहे, किती गुरढोर आहे, सगळ्या गोष्टी सैतानाला माहित आहे. हालेलुया. सैतानाला हे पण माहित होतं की तो उस देशामध्ये राहतो. सैतानाला माहित आहे की तुम्ही मुकुंदवाडीमध्ये राहत आहात, है की नाही? सो तो आमच्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन त्याच्याकडे आहे. पण जोपर्यंत प्रभू त्याला आज्ञा देत नाही प्राणो, तोपर्यंत तो आमच्या जीवनाला स्पर्श करू शकत नाही. त्याला मागून घ्यावं लागतं की मी ह्या व्यक्तीच्या जीवनात असं करू का. जर प्रभूने परमिशन दिलं तरच तो प्राणो आमच्या जीवनामध्ये कुठल्याही हालचाली करू शकतो, नाही तर तो आमच्या जीवनाला काहीच करू शकत नाही. कारण प्राणो सैतान म्हणतो की तू त्याच्या भोवती कुंपण घातला आहेस ना, बाडा घातला आहेस ना. हालेलुया. सैतानाला हे पण माहिती आहे की परमेश्वराने त्याच्या प्रत्येक जो प्रभूला भिवून वागणार आहे त्या प्रत्येकाच्या भोवती परमेश्वराने कुंपण घातलं. इयोबा भोवती परमेश्वराने कुंपण घातलं होतं. सो जे देवाला भिवून वागतात त्यांच्याच भोवती परमेश्वराचं कुंपण आहे. मागच्या वेळेस एक विषय घेतला तो कुंपण, आठवतं तुम्हाला? त्यामध्ये मी सांगितलं होते कुठल्या कुठल्या प्रकारचे कुंपण असतात. देवाचं वचन सांगतं की त्याचं भय धरणाऱ्या भोवती त्याचे दूत काय करतात, जे त्याचं भय धरतात त्यांच्या भोवती, आणि जे धरत नाही त्यांच्या भोवती आहे का? तुम्हाला वाटतं की परमेश्वराने तुम्हाला कुंपण घालावं? तुमच्या कुटुंबाला, तुमच्या लेकराला, तुमच्या परिवाराला, तुमच्या संपत्तीला, तुमच्या गुराढोराला, तुमच्या नगराला, तुमच्या शहराला, तुमच्या घराला, प्रत्येकाला कुंपण घालावं असं तुम्हाला वाटतं का प्राणो? वाटतं का? जर तुम्हाला वाटत असेल तर प्राणो, परमेश्वराच्या भयामध्ये तुम्ही राहा. परमेश्वर त्याचे दूत पाठवील आणि ते तुमच्या भोवती छावणी करतील. हे कुंपण त्याच व्यक्तीसाठी आहे प्राणो, जे देवाला भिवून वागतात त्यांच्यासाठीच. हालेलुया. फक्त त्यांच्यासाठी आहे. मग आम्हाला माहिती प्राणो, आम्ही देवाच्या भयात आहोत किंवा आम्ही स्वतः परीक्षण करूया प्राणो. आम्हाला खूप काही गोष्टी चांगल्या वाटतात की बायबल मधल्या ह्या गोष्टी माझ्या जीवनात असायला पाहिजे, परमेश्वराचं कुंपण, परमेश्वराचं रक्षण मला असायला हवं. परंतु त्याच्या सोबत प्रत्येक बाबतीमध्ये परमेश्वराने अटी लावून दिलेल्या आहेत. तुम्ही असं कराल तर तसं होईल, जर आणि तर, अटी लावून दिलेल्या आहेत. जर तुम्ही देवाच्या भयात असाल तर ते कुंपण तुमच्यासाठी आहे, नाही तर त्या कुंपणाची अपेक्षा करू नका की परमेश्वर तुम्हाला, तुमच्या लेकराला, तुमच्या परिवाराला संरक्षण देईल, याची मुळीच अपेक्षा करू नका जर तुमच्या जीवनात देवाचं भय नाही तर. आणि जर खरंच तुम्ही देवाचं भय बाळगत आहात, प्रत्येक गोष्टीमध्ये देवाला भिवून आहात, तो परमेश्वर अग्नीचं कुंपण तुमच्या भोवती घालेल. तुमच्या घराचं, तुमच्या मालमत्तेचं, तुमच्या लेकराचं, तुमच्या प्रत्येक व्यक्तीचं संरक्षण करण्याची जबाबदारी परमेश्वर स्वतः घेईल. ज्यावेळेस तुम्ही त्याचं भय बाळगाल त्यावेळेस परमेश्वर ती जबाबदारी घेईल. जर तुम्ही भय बाळगणार नाही तर परमेश्वर ती मुळीच जबाबदारी घेणार नाही, परमेश्वर सोडून देईल प्राण. हालेलुया. देवाचं वचन एका ठिकाणी सांगतं की जो कुंपण तोडतो त्याला साप चावतो. म्हणून प्राण, देवाच्या कुंपणामध्ये राहा, देवाच्या सुरक्षिततेखाली राहा. ज्या ज्या अटी नियम परमेश्वराने लावून दिलेले आहे त्यामध्ये राहा. जर आम्ही परमेश्वराचं कुंपण तोडतो, देवाचं वचन सांगतं जो कुंपण तोडतो त्याला सर्प डसतो. मग सर्प डसला तर मग ती आमची जबाबदारी. हालेलुया. परमेश्वराने सीमा घालून दिली की इथपर्यंतच राहा, पण त्याच्या पुढे जर आम्ही शहाणपणा करतोय, त्याच्या पुढे जातोय, परमेश्वराचं कुंपण जर तोडतोय, देवाच्या आज्ञा, विधी, नियम जर आम्ही तोडतो, तर मग त्या पुढे परमेश्वराची जबाबदारी राहते, ती मग आमच्या स्वतःची जबाबदारी राहते. मग जर सर्प चावला तर त्याला कारणीभूत आम्ही स्वतःच आहोत.
कारण मी देवाच्या कुंपणाला तोडून बाहेर जाण्याचा प्रयत्न करतो. देवाच्या नियमांना, देवाने लावून दिलेल्या विधींना आम्ही तोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय प्राण. मग ती जबाबदारी आमची आहे. सर्प कोण आहे? कोण आहे? मग किती आवश्यकता आहे प्राणो देवाच्या कुंपणाची. हालेलुया. प्राणो परमेश्वर जे त्याचं भयामध्ये राहतात प्राणो, फक्त एक नाही तर असंख्य दूत प्राणो त्याच्या भोवती काय करतात? सर्कल करतात, है की नाही? त्या सर्कल मध्ये तुमचा परिवार, तुम्ही, तुमचे प्रियजन, तुमचे सर्व घराणं असतं प्राण. आणि मग तुमच्या संरक्षणाची जबाबदारी परमेश्वर घेतो प्राण. आम्हाला वाटतं की देवाने आमची जबाबदारी घ्यावी प्राण. देवाने आम्हाला, आमच्या मुलाबाळाला, आमच्या कुटुंबाला, आमच्या गुराढोराला संरक्षण द्यावं. आम्हाला खूप चांगलं वाटतं प्राणो, प्रभूचं कुंपण आमच्या भोवती असावं. परंतु आम्हाला देवाचं भय बाळगायला आवडत नाही. देवाची भीती बाळगायला आम्हाला आवडत नाही. देवाच्या वचनाप्रमाणे चालायला आम्हाला आवडत नाही प्राण. आशीर्वाद तर हवे, पण त्याच्यासाठी जे पाहिजे ते आम्हाला नकोय, है की नाही? बरोबर. प्रियानो, देवाचं वचन स्पष्टपणे सांगतं प्रियानो की जे त्याचं भय बाळगतात त्यांच्याच भोवती, जे त्याचं भय बाळगत नाही त्यांच्या भोवती कुंपण नाही. स्पष्टपणे आहे. तुम्हाला स्वतःच तुम्हाला सांभाळत बसावं लागेल, तुम्हाला, तुमच्या मुलाबाळांना. पण तुम्ही देवाचं भय बाळगता तर परमेश्वर तुमच्या मुलाबाळाला सांभाळेल. मग तुम्हाला सांभाळण्याची गरज नाही. मला सांगा, प्रत्येक ठिकाणी तुम्ही तुमच्या मुलाबाळासोबत असता का प्रेमा? तुमच्या घरच्या परिवारासोबत असता का? तुमचे लेकरं शाळेला जात असतील, तुमचे मिस्टर कामाला जात असतील, वेगवेगळ्या ठिकाणी जातील, आणि ती सांगतात की माझे मुलं खूप उंच उंच जाऊन काम करतात, बांधकाम करतात, है की नाही? सो त्या प्रत्येक वेळेस तिथे राहतात का? आणि राहिलं तरी काय त्या सांभाळू शकतील का? है की नाही? त्यांच्यासोबतच जातील का? सो आई, आपण आपल्या लेकराची खूप काळजी करतो प्राण, पण प्रत्येक ठिकाणी आपण आपल्या लेकरासोबत, आपल्या परिवारासोबत जाऊ शकतो का प्राण? मग त्या ठिकाणी कोण सांभाळतो? हालेलुया. कारण ती जबाबदारी कोणी घेतलेली आहे? कोणी घेतलेली आहे? परमेश्वर. जर तुम्हालाही वाटत असेल की प्राणो परमेश्वराने तुमची जबाबदारी घ्यावी, तर प्राणो देवाच्या भयामध्ये राहा. मग तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. परमेश्वर त्याच्या दूताला पाठवून तुमच्या लेकराचं रक्षण करेल, तुमच्या परिवाराचं रक्षण करेल. हालेलुया. सो आम्ही बघतो प्राणो की सुरुवातीच्या काळापासून प्राणो जो सैतान आहे प्राणो तो प्रयत्न करत आहे. आणखी प्राणो आम्ही बघतो की आणखीन एक प्रयत्न सैतानाने प्राणो यहुदा आणि तामार, तुम्हाला माहिती का प्राणो? तुम्ही वाचलेलं आहे यहुदा आणि तामार बद्दल? हा पाठ उद्या घ्यायचा का? कारण वेळ झालेला. यहुदा, तामार, आणखी बरेचसे आहे. उद्याचा पाठ पण मी घेईल कारण 2 वाजलेले आहे. कारण याला जर स्टार्ट केलं तर खूप वेळ जाईल. सांगा, घ्यायचं का पुढच्या पाठ मध्ये घ्यायचं? 2 वाजलेले आहे. एकदा सुरू केलं तर मग थांबणार नाही बरं का, कारण खूप मोठा विषय हा. शॉर्टकट नाही घेणार. शॉर्टकट मग मला पण सॅटिस्फॅक्शन वाटत नाही की मी दिले, आणि तुम्हाला पण वाटणार नाही, कारण खूप काही गोष्टी त्याच्यामध्ये आहे. का उद्या घ्यायचा? आणखी खूप आहे, खूप आहे. 7 दिवस आपल्याला दिलेले, 1 दिवस गेलाय फक्त, अजून पुढचे दिवस आहे आपल्याकडे. तर 3-4 पार्ट घेईल वाटलंच तर. चालेल का? किती जणांची इच्छा वर घ्यायची? आणि ते तुम्ही थांबणार 2:30 वाजेपर्यंत? जितकं होईल तितकं आपण शॉर्टकट मध्ये घेऊ. शॉर्टकट नकोय ना? ठीक आहे, मग उद्या घेऊया. मी सविस्तर उद्या यहुदा, तामार, एस्तेर यांच्या काळामध्ये कसा प्रयत्न झाला, त्याचबरोबर प्रियानो ह्या दोन्ही पॉइंट उद्या आपण क्लिअर करू आणि सविस्तर बघू, है की नाही? तुम्हाला पूर्णपणे जितकं त्यामध्ये आहे, कारण एक वर्ड्स, एक नावं, वंशावळ, खूप काही गोष्टी आहे, तितक्या तुम्हाला समजल्या पाहिजे. सो प्रियानो, आम्ही बघतो की
सैतानाने बऱ्याच वेळेस प्रियानो प्रयत्न केला, परंतु तो अपयशी झाला. त्याला सगळ्या भविष्यवाण्या माहिती होत्या. कुमारी गर्भवती राहणार आहे, कुठे जन्म होणार आहे, कसा जन्म होणार आहे, सगळ्या गोष्टी त्याला माहीत होत्या, परंतु तो काहीच करू शकला नाही. कारण प्रियानो मसीहा या जगात येणार आहे ही भविष्यवाणी परमेश्वराने केली. आणि प्रियानो आम्ही बघतो की ती भविष्यवाणी पूर्ण झाली, परंतु सैतानाचं काहीही चाललं नाही. सो आमच्याही जीवनाबद्दल परमेश्वराने खूप योजना केलेल्या आहे, खूप संकल्प केलेले आहे प्रियानो. कधी कधी प्रियानो तो प्रयत्न करेल, जसं प्रियानो त्याने हबिलाच्या द्वारे प्रयत्न केला, वेगवेगळ्या फारोच्या द्वारे तो प्रयत्न निष्फळ करण्याचा प्रयत्न त्याने केला प्रियानो. सो तो करणार, परंतु तो कधीही यशस्वी होणार नाही. कारण हे जे शब्द आहे ते परमेश्वराचे शब्द आहे आणि परमेश्वर विश्वसनीय आहे, त्याचं वचन विश्वसनीय आहे आणि तो त्याचं वचन पूर्ण करण्यासाठी सामर्थ्यशाली आहे. म्हणून प्रियानो देवाने तुमच्यासाठी खूप योजना केलेल्या आहे आणि त्या योजना खूप हिताच्या आहेत प्रियानो, अनिष्टाच्या नाही. आणि त्या योजना प्रभू तुमच्यासाठी निश्चित पूर्ण करेल. जरी प्रियानो चढ उतार येतील, परंतु तुम्ही ठाम राहा. येणाऱ्या दिवसामध्ये त्या योजना तुमच्यासाठी पूर्ण होणार आहे. हालेलुया. सो प्रभू करो हे वचन आशीर्वादित करो. उद्या प्रियानो थर्ड पार्ट मी घेईल आणि त्यामध्ये यहुदा आणि तामार बद्दल आम्ही बघूया प्रियानो की सैतानाने त्यावेळेस पण प्रियानो जे यहुद्याचं बीज होतं ते नष्ट करण्याचा कसा प्रयत्न केला, त्याचबरोबर एस्तेरच्या काळात कसा प्रयत्न केला, हे आपण पुढच्या भागामध्ये बघूया. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो.